ठाण्यातील जांभळी नाका चौकात इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्ती विरोधात शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी करण्यात आली। यामध्ये शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई, त्याचबरोबर ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी रेखा खोपकर, ठाणे जिल्हा महिला कार्याध्यक्षा साबिया मेमन आदीसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित होऊन मराठी आमच्या हक्काची नाही, कुणाच्या बापाची रद्द करा, हिंदीची सक्ती कायदा रद्द करा अशा अनेक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी ठाणेकर मराठी नागरिकांनी मोठ्या संख्येने हे आंदोलनात सहभागी होऊन हे आंदोलन यशस्वी केले। मराठी आमच्या हक्काची नाही, कुणाच्या बापाची। मराठी आमच्या हक्काची नाही, कुणाच्या बापाची। पुढे येतात यार काय हो, सगळ्यांनी मागे हो ना, हो मागे सर सगळे मागे मागे ना मित्र, पाय टाकू नको शासन निर्णय रद्द करो, नाहीतर खुर्च्या खाली करा। 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 खुर्च्या खाली करा। शासन निर्णय रद्द करो, नाहीतर खुर्च्या खाली करा। सरकारचं करायचं काय? रद्द करा। शासन निर्णय रद्द करा। फडणवीस सरकारचं करायचं काय? फडणवीस सरकार, फडणवीस सरकार, युपी सरकार, फडणवीस सरकार, युपी सरकार। महाराष्ट्राच्या एकजुटीचं, महाराष्ट्राच्या एकजुटीचं, मराठीच्या एकजुटीचं, मराठीच्या एकजुटीचं, मराठी आमच्या हक्काची नाही, कुणाच्या बापाची। मराठी आमच्या हक्काची नाही, कुणाच्या बापाची। मराठी आमच्या हक्काची नाही, कुणाच्या बापाची। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे। शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी आहे या ठिकाणी करण्यात येत आहे। सचिन ए पुढे आपण
आपण बघू शकता की हिंदी भाषा सक्ती विरोधातील जो शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी करण्यात येत आहे। ओय ओय अरे पुढे कुठे गेले यार साइड हाँ भाई साइड छोड़ बैठो मागे वा काय सांगाल आज आपण जीआरची होळी केली आहे? हा बिंदास मला वाटतं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी द्वेष्ट या सर्व मंडळीने या सरकारने आज कशा पद्धतीने मराठीची गळचेपी गेले कित्येक वर्षापासून चालू आहे आणि तुम्ही बघितलं असेल की या ठिकाणी हिंदी सक्तीची मागणी कुणी केली होती हे तर आम्हाला पहिलं कळू द्या। म्हणजे हिंदी सक्तीची मागणी जी आहे या युती सरकारने केली होती, या मुख्यमंत्र्यांनी केली होती, या उपमुख्यमंत्र्यांनी केली होती आणि ही सक्ती आज या महाराष्ट्रामध्ये लादण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे। आज संपूर्ण मराठी माणूस सर्व पक्षातले मराठी माणूस या ठिकाणी एकत्र झालेला आहे। या ठिकाणी मनसे आहे, त्यानंतर राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे, सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि सर्व मराठी प्रेमी नागरिक एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि अशीच एकजूट या ठिकाणी आपण राहावी। इथे कुठलंही राजकारण न आणता या मराठी अस्मितेसाठी हा जो लढा आपण देतोय तो मला वाटतं सर्वांनी एकत्र लढावा, नक्कीच त्याच्यामध्ये आपला विजय होईल। आज मी परत एकदा या निमित्ताने सांगू इच्छितो की तुम्ही बघितलं असेल की हिंदी सक्तीची मागणी कोणाची आहे, कुठल्या हिंदी भाषिकाची आहे, ते आज जबरदस्तीने या ठिकाणी आज लादली जाते आणि तुम्ही बघितलं असेल 1955 साली सुद्धा त्या ठिकाणी अशीच सक्ती त्या ठिकाणी केली होती आणि त्यावेळी सुद्धा मराठी जनता त्या ठिकाणी एकत्र होऊन त्याला मुतोड असा जवाब दिला होता। आणि असं असताना आज तुम्ही बघितलं असेल या महाराष्ट्रामध्ये महिलांवरती अत्याचार होत आहेत, आज या संपूर्ण याच्यामध्ये गुंडगिरी या ठिकाणी चालू आहे। आज तुम्ही बघितलं असेल दिवसा ढवळ्या खून होत आहेत आणि आज बघितलं तर इकडचे उद्योगधंदे आज तरुण पिढी बर्बाद त्या ठिकाणी करण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून होत आहे। आज सर्व उद्योगधंदे गुजरातला चाललेले आहेत आणि असे कित्येक असे प्रश्न आहेत। सुप्रीम कोर्टाने सुद्धा या ठाण्यामध्ये 3000 कोटीचा घोटाळा या सुप्रीम कोर्टाने काढला। जनतेचा आवाज त्या ठिकाणी दिला, जनतेने सुद्धा त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी सुद्धा मागणी केली होती, विधान परिषदेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी मागणी झाली होती आणि तरी सुद्धा त्या ठिकाणी न्याय मिळाला नाही। पण सुप्रीम कोर्टाचे जे चीफ जस्टिस आहेत त्यांनी हा घोटाळा काढल्यानंतर त्या ठिकाणी शेपूट घालून त्या ठिकाणी परत तो हे मागे घेतला। परंतु या 3000 कोटीचा जो घोटाळा झाला त्याचं काय? आज प्रत्येक ठिकाणी आज सुद्धा या ठाण्यामध्ये त्या ठिकाणी पक्षातल्या दुसऱ्या पक्षातली लोक घेऊन त्या ठिकाणी फोडण्याचे पैशाचा आमिष दाखवून त्या ठिकाणी फोडण्याचा कार्यक्रम आज ठाण्यामध्ये चालू आहे। इकडे मराठी माणूस रस्त्यावर एकत्र झालेला आहे आणि त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षातले फोडून त्या ठिकाणी प्रवेश करण्याचं काम चालू आहे। म्हणजे आज तुम्ही बघितलं असेल या लोकांना काही मराठीचं देणं घेणं नाही आणि जाणून बुजून या त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न केला परंतु तो सुद्धा काही झाला नाही। मग आता मराठी आणि हिंदू म्हणजे मराठी आणि हिंदी या ठिकाणी दोघांना आपापसात भिडवण्याचं काम या ठिकाणी करतायत। आम्हाला या हिंदी सक्तीचे करण्याबद्दल एकच हे आहे की तुम्ही जे 5वी पासून चालू आहे ते त्या ठिकाणी चालू राहावं अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे आणि ती या सरकारला मान्य करावं लागेल, नाहीतर आम्ही या लोकांना फिरून देणार नाही। असं पाहायला गेलं तर देश स्वतंत्र झाल्यानंतर या देशाची आपली प्रांतवार भाषेनुसार योजना झालेली आहे। जर प्रत्येक ठिकाणी त्यांच्या भाषेला प्राधान्य आहे तर महाराष्ट्रामध्ये मराठीला प्राधान्य आहे। मग असं असताना हिंदी भाषेला या ठिकाणी सक्ती कशासाठी? जी मुलं आज दप्तराच्या ओझ्याखाली लहानपणापासून दबली गेलेत त्यांच्यावर आणखीन हिंदी भाषेची सक्ती करून बालवयात त्या मुलांना
त्यांचं जिणं हराम करणं या सरकारचं जे धोरण आहे की आता मोठे झाले, महिला झाल्या, आता लहान मुलं यांच्या नजरेसमोर आहेत आणि लहान मुलांना पिडण्यासाठी या सरकारने हा जो निर्णय आलाय या निर्णयाला आमचा सक्त विरोध आहे। सरकारने वास्तविक पाहता या राज्यामध्ये ज्या मूलभूत सुविधा हव्यात त्याकडे लक्ष देणं जरुरी आहे, परंतु या मूलभूत सुविधांकडे लक्ष न देता सरकार नको त्या गोष्टीमध्ये रंगतंय आणि आपसात भांडणं लावण्याची या लोकांची कारस्थानं चालू आहेत आणि ही कारस्थानं करून आपसात हिंदी भाषिक, मराठी भाषिक यांना लढण्यासाठी सोडताय। मुसलमान झाले, हिंदू झाले, गोरगरीब लोकांना यांच्या पोटा पाण्याला अन्न मिळण्यासाठी लोक आज दारोदारी फिरतायत, मेहनत करतायत, महागाई अत्यंत वाढले, या गोष्टीकडे लक्ष नाही। आज हिंदी भाषा सक्ती करण्याची वास्तविक काही जरूर नाही, पण असं असतानाही नको त्या गोष्टीचा वाद उकरून काढून हे सरकार स्वतःच्या पोळ्या भाजून घ्यायचं काम करतंय। आज एवढं होत असताना बाहेरच्या लोकांना आपल्या पक्षात बोलून पक्षप्रवेश करून घेताय। अरे काय साधणार आहात तुम्ही? गोरगरिबांचं जिणं हराम करताय आणि नको त्या गोष्टीकडे लक्ष देताय। या टायमाला एकच सांगेन की मराठीवर हिंदी भाषेची जर तुम्ही सक्ती करणार असाल तर आम्ही कदापि हे चालून देणार नाही। आमची मराठी भाषा, महाराष्ट्रात मराठी भाषाच आम्हाला हवी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। सामील व्हावाच लागेल संपूर्ण मराठी माणसाला, ज्याला महाराष्ट्रात राहतात, महाराष्ट्रवाले त्यांना राहावं लागेल। कारण या बीजेपी सरकारला यांना लाडकी बहीण पाहिजे, यांना लाडके कॉन्ट्रॅक्टर पाहिजेत। मग आमच्या महाराष्ट्रातले लाडके लोक मराठी बोलणारे नको आहेत? काय कारण आहे? यांना काय घेणं नाही, यांना फक्त राजकारण करायचंय, भाषांमध्ये, जातीमध्ये सगळ्यांना एकमेकांमध्ये लावायचं आणि आपले स्वार्थ साधायचे, बाकी यांना काही नकोय। आज या महाराष्ट्रामध्ये तुम्ही ऐकलं असेल, नुसतं महिलांवर वगैरे नाही, पोलिसांवर सुद्धा अत्याचार होत आहेत। राज पोलिसांना गाडीने उडवून त्यांच्यावर धारदार याने भोकसलं जाते। ही परिस्थिती आहे। कुठे राज्य सरकार कुठे झोपलंय? तर काय गोरगरिबांची कोण चिंता करणारं पाहिजे। आणि आज 5 तारखेला आम्ही आमची ताकद, जसं आमच्या आता बंधूंनी सांगितलं, साहेबांनी सांगितलं, मराठीची अस्मिता काय असते महाराष्ट्रासाठी हे आम्ही त्यांना जरूर दाखवून देऊ। आणि नाही यानं खुर्च्या लावून सोडून जर पाय लावलं तर आम्ही आमचं नाव नाही सांगणार। आमचा नारा एकच आहे, मराठी आमच्या हक्काची, मराठी आमच्या हक्काची। हो, नक्कीच। आता सन्माननीय विचारे साहेब यांनी बोलल्याप्रमाणे आज मराठी माणूस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस मोठ्या आशेने एकत्र आलेत की काहीतरी नक्की होणार। कारण महाराष्ट्रात आता मराठी माणसाला इज्जतच मिळत नाहीये। एक साईडला तुम्ही मराठी भाषेला अभिजात दर्जा देता आणि दुसऱ्या बाजूला मराठीची गळचेपी करताय। हे दुटुपटी धोरण आहे भाजपाचं, हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे। म्हणून मोठ्या संख्येने लोक 5 तारीखची वाट बघतायत। तुम्ही 5 तारीखला बघाल, यांचे प्रयत्नही चालले आहेत की 5 तारीखचा मोर्चा हा झाला नाही पाहिजे, परंतु 5 तारीखचा मोर्चा हा नक्की होणार। कारण तो मोर्चा कुठल्या राजकीय पक्षाचा नसून मराठी माणसाचा आहे, त्याचं नेतृत्व मराठी माणूस करणार आहे। तर त्याच्यानंतर यांना कळेल ही जी धोरण आहे यांचं, की एक साईडला सांगायचं की मराठी आपली आहे, त्याच्यातले नेते बरेचसे मराठी, किती त्या युती सरकारमध्ये किती मराठी आमदार आहेत, एकालाही नाही बोलता येत आहे। पण हे सगळं गळचेपी राजकारण यांचं चाललंय, हे का जास्त दिवस चालणार नाहीये। माणसाला उतरती कळा लागली ना आणि किंवा गर्व झाला की गर्वाचं घर नेहमी खाली असतं, तसंच हे होणार आहे। 5 तारीख नंतर तुम्हाला नक्की कळेल मराठी माणसाला कोणच हात लावू शकत नाही। आणि किती ठरवलं तरी जे पूर्वीप्रमाणे जे 6वी नंतर जे मराठी आहे, आपलं हिंदी आहे, तसंच राहील। लहान मुलांवरती, ह्या लहान मुलावर हिंदीचा आम्ही सगळे मराठी असेपर्यंत कुठल्याही लहान मुलावरती हा बोजा पडणार नाही, याची आम्ही खबरदारी सर्व मराठी माणसं घेणार आहोत।